या संस्थेचे प्रेरणास्त्रोत आदरणीय भेगोरे साहेब यांना मी मानाचा मुजरा करतो, वंदन करतो आणि प्रतिमेच्या स्वरूपात असलेले सर्व महापुरुष, संत महापुरुष यांना त्रिवार वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर आशिषबाबू देशमुख, आमदार सांगली विद्वान सभा क्षेत्र, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष मनीषजी भेगोरे, आमच्या नागपूर जिल्ह्याचे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे अध्यक्ष दयालजी कांबळे आणि उपस्थित सन्माननीय मंच आणि बंधू आणि भगिनींनो, मित्रों, शायरी वो चीज है कि धूल में भी फूल गिरा सकती है। शायरी वो चीज है कि धूल में भी फूल गिरा सकती है और शायरी वो चीज है कि जमी को आसमान से भी गिरा सकती है। विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या काय मागण्या आहेत हे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष कांबळे साहेब यांनी सांगितलं आहे। पोद्दार साहेब आणि संस्था अनेक आहेत, संस्था त्यांचे कामही अनेक आहेत, परंतु विदर्भ शाहीर कलाकार परिषद कलाकाराकरता खऱ्या अर्थाने कोणत्या संस्थेने केलं असेल तर विदर्भ शाहीर कलाकार परिषद हे मला गर्वाने सांगावं वाटतं। कारण जेव्हा मांडण्याची फाईल कशी भरावी, कशी तयार करावी हे साध्या कलावंतांना सुद्धा माहिती नव्हतं, तेव्हापासून विदर्भ शाहीर कलाकार परिषद ही कार्यरत आहे, आम्ही काम करतो। जेव्हा 500 रुपये मानधन मिळत होतं, 500 रुपयाच्या मानधनापासून आज इथपर्यंत आलो, पण जेव्हा जेव्हा आपलं सरकार आलं पोद्दार साहेब, तेव्हा तेव्हा कलावंताची त्यांनी दखल घेतली आणि 2250 3200 मानधनामध्ये जेव्हा वाढ झाली तेव्हा हे भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, हे मला गर्वाने सांगावं वाटतं। कलावंताची जाणीव, कलावंताची दखल घेणारी आज सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अलीकडेच महायुतीच्या सरकारमध्ये जेव्हा आपले मुनगंटीवार साहेब सांस्कृतिक मंत्री होते त्या काळात आम्ही निवेदन दिलं, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने आम्ही मोर्चा काढला होता, मोर्चा आम्ही अनेक काढले, निवेदन अनेक दिले, पण अलीकडच्या 2 वर्षापूर्वी आम्ही सर्व हजारोच्या संख्येने आमच्या कलावंताच्या मागण्या घेऊन गेलो, त्यांना निवेदन दिलं आणि लगेच कलावंताची 5000ची मागणी ही पूर्ण केली, हे आपल्या सरकारने केली। आणखी बऱ्याच काही मागण्या आहेत साहेब, कलावंतांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, कलावंताच्या गुणाचा विकास कसा होईल याकरता शासकीय संस्था आहे, म्हणजे आकाशवाणी, दूरदर्शन, आज त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे। आकाशवाणीवर आमचा कलावंत जातो, परंतु तिथे त्यांना त्यांची स्वर परीक्षा वगैरे होते, परंतु पाहिजे तसा तिथे प्रतिसाद मिळत नाही। दूरदर्शनवर सुद्धा ऑडिशन घेणं बंद आहे, अनेक दिवस झाले, गेल्या 10 वर्षापासून नागपूर दूरदर्शन या विदर्भातील एकही कलावंत नागपूर दूरदर्शनवर गेलेला नाही, ही खंत आहे। आम्हाला ते ऑडिशन झाल्यास आम्हाला मुंबई दूरदर्शनला जावं लागतं आणि तिथे विदर्भातील कलावंतांना दुरावला जातो, अन्याय केला जातो, अत्याचार अन्याय केला जातो, ही वस्तुस्थिती आहे। आणि जे 100 कलावंतांची जी फाईलची जी मागणी आहे आमची, आज नागपूर जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे त्या कांबळेजीने सांगितलं, ती 100 कलावंताची मागणी अत्यंत अल्प आहे। तिकडे मुंबई सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कलावंताच्या संख्येची वाढ ही जास्त आहे आणि आपल्या विदर्भातीलच जिल्ह्यावर हा अन्याय का, ही सुद्धा आम्ही मागणी घेऊन गेलो होतो। बरेच अशा बरेच आमच्या मागण्या आहेत, परंतु कलावंतांना एक मला असं म्हणावं वाटतं की आपण फक्त मागण्याच मागायचं का, आपण फक्त सरकारकडून आपलं घेणंच असतं का, काही आपल्याला देणं पण असतं। तर समाजाला सुसुसूत घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, समाजाला एक
देण्याचं काम, वाईट मार्गापासून परावृत्त करण्याचं काम आपल्याला करायचं मित्र होतं. आणि त्याकरता तुम्ही कटिबद्ध असायला पाहिजे. विदर्भ शाही कलाकार परिषद आज तुमच्या पाठीशी आहे. सरकार आपल्या पाठीशी आहे. सरकार आपल्याला आपण जे मागून ते देणार आहे, परंतु सरकारची काही अपेक्षा असते आपल्याकडे. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज निस्वार्थपणे समाजाची त्यांनी कायमरूपी सेवा केली. आपण काय करतो? आपण नुसतं मानधनासाठी भांडण करतो, मानधनासाठी आपण संघर्ष करतो, मानधनासाठीच जगतो. कलावंताचं हे काम नाही आहे. कलावंताचं काहीपेक्षा पलीकडे काम आहे. समाजाला घडवणे, समाजाला सुसंस्कृत करणे, समाजाला शिकवणे, हे कलावंताचं काम आहे. तो आणि हे जो कोणी करत असेल तो सारा कलावंत असेल. आपण नुसतं मागण्या मागायचं, आपण नुसतं मागण्या घेऊन राहायचं, एवढ्यापर्यंत आपण मर्यादित राहायचं ना. कलावंत कला कला हे पाठ आहे. कलेला जगवायचं आहे, कलेचे वृद्धिंगत करायच्या, कलेचा विकास करायचा, त्या कलाकाराला त्या प्रकारे बघावं लागेल, तरच आपला समाज पुढे येतो. अन्यथा फक्त आपण सरकारपुढे आपण हात पसरत जाऊन सरकार आपल्याला देत जाईल. मी तर म्हणतो साहेब की 50 वर्ष ही अट ही योग्य आहे. 50 वर्ष असायलाच पाहिजे. जर 50 वर्ष त्याचं कमी केलं तर तरुण पोरं नुसतं टाळ फुटत बसतील. काय होणार नाही, काय निष्पन्न होणार नाही. आपली मागणी अशा मागण्या मागायचं ते रास्त असतील. 50 वर्ष योग्य आहे. फक्त मानधनामध्ये काय वाढ करायची ते तुम्ही करू शकता. कारण शिक्षणापासून मुलं वंचित व्हायला नको. आज तरुण वर्ग भरकटत चाललेला आहे, शिक्षणापासून दुरावत चाललेला आहे. जर त्यांना 5,000 10,000 मिळत राहतील तर तो जर नुसतं टाळ पुढत बसेल, भजन करत बसेल, काही टाकेल, मानधन द्या असं होतं. असं न करता ते 50 वर्ष ही अट आहे, ही योग्य आहे. पण आमच्या उत्पन्नामध्ये जी वाढ आहे ते 2-2 लाखाची आम्हाला 1 लाखाची उत्पन्नाची अट आहे ती शिथिल झाली. तेवढे आमच्या पटवारी देत नाही. आपलं 50,000ची फक्त आम्हाला ते उत्पन्नाचा दाखला आणायला होता. 50,000 म्हणजे काय उत्पन्न आहे? कमीत कमी 1 तरी लाख असायला पाहिजे. एवढी आम्हाला ते मागणी आमची ती उत्पन्नाची आहे. मानधनामध्ये वाद आता तुम्ही काय करू शकता? 5,000चं केलंय त्याबद्दल मी आपल्या सरकारचं कलावंताच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण अजून कलावंतांनी संघटित व्हावं, संघटित होऊन काम करावं एवढंच बोलतो. आणि सगळ्यांना गायचं आहे म्हणून मी एकच म्हणेल की बेरंगी दुनिया गेले कलाकार न होते, बेरंगी दुनिया के कलाकार न होते. अरे सुनी पंजाबी मंदिर मस्जिदों गुरुद्वारे अगर एक कलाकार न होते, अरे कौन बैठा होता विद्या मंदिर और न्याय मंदिर में जाओ